कॉन्ट्रॅक्टरसाठी परत एकदा गारगाई पिंजाळला हात घातला. आरेच्या जंगलाला मी संरक्षण दिलं होतं मेट्रोच्यासाठी. अरे मी पण केलं ना, मेट्रोचं लोकार्पण मी पण केलं, मेट्रो 2चं. माझं म्हणजे म्हणणं होतं म्हणजे सरकारचं की तुम्हाला कारशेडसाठी आरेचं जंगल कापण्याची गरज नाही, कांजूर मार्गला होऊ शकतं. आता याने काय केलं, हट्टापायी आरेचं जंगल मारलंच प्लस कांजूर मार्गला करतात. कशासाठी करता हे? म्हणजे दोन्हीकडे कॉन्ट्रॅक्टर हा आहे की इथे मुंबईत राहणारा सफर करून करतोय तो मिडल क्लास, नाही मिडल क्लास करतो. आज ज्या बिल्डिंग होतात तिकडे 24 तास पाणी असतं. आज माझे छोटे मिडल क्लास जिथे राहतात त्यांना 2 तास सकाळी पाणी, 3 तास सकाळी पाणी. तो जो एक भाग आहे ना की किती क्राऊड का मुंबईत. बरं आज मला बाहेर पडलो तर जिथे मला 10 मिनिटं लागत होती तिथे आज मला 1 तास लागतो. तर डिकंजेस्ट करणं माझं असं म्हणणं आहे की लोकांना तर सांगा की मुंबई आहेत ते राहू दे की, म्हणजे मी म्हणतो आले ते आले, तर समजा ते मुंबईकरच झाले, पण आहेत त्यांना एक समजायला पाहिजे की आता जागा नाही. 51 लाख गाड्या मी एक सांगतो मुंबईत. काय आहे, मला असं वाटतं की ह्या काही गोष्टींकडे राजकीय पक्ष म्हणून न बघता मला असं वाटतं राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे. काय 4 प्रकारच्या जागा असतात. एक केंद्र सरकारची जागा असते, एक राज्य सरकारची जागा असते, एक महानगरपालिकेची जागा असते आणि एक खाजगी जागा असते. बरोबर. आता गोदरेजची खाजगी जागा आहे, तिकडे तुम्हाला एकही झोपडी मिळणार नाही. पण केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या आणि महानगरपालिकांच्या बरोबर या ज्या सगळ्या जागा आहेत याला आईबापच नाही. म्हणजे आज कित्येक वेळेला अशा अनधिकृत गोष्टी ह्या पाडल्या गेल्या आणि नंतर तिकडचे कोणीतरी अधिकारी त्यांना त्याच्यावरती ज्या प्रकारचा ज्याला वचक पाहिजे तो वचक मला असं वाटतं की येणं गरजेचं आहे. तो कोणी म्हणजे तो उद्या आम्ही आणू, उद्या कोणी राज्यातली लोक असतील त्यांनी आणावा, उद्या राज्यात आम्ही आलो तर आम्ही आणू. पण मला असं वाटतं की तुम्ही जे बोलताय ते अत्यंत योग्य आहे की जागा संपलेली आहे. बरोबर. आता साधी गोष्ट आपण समजा प्रदूषणाची गोष्ट बोललो, प्रदूषणाची, तर मुंबईमध्ये हीच हालत आहे, मला मान्य. परंतु आज दिल्लीमधली हालत काय, तिकडे 200च्या वर आहे इक्वालिटी. बरोबर की नाही. आणि आज दिल्लीमध्ये जर समजा आपण बघितलं तर केंद्र आणि राज्य अशा दोन्ही गोष्टी तिकडे आहेत. राजसाहेब तुम्ही एक महत्वाचा मुद्दा आता मांडला. नाही, मुळामध्ये राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावरती असायला पाहिजे, सत्तेवरती असतं कामा नये. सत्तेसाठी वाटेल ते करायचं आणि बट्ट्याबोळ झाला की हात वर करायचे. आता तुम्ही मला सांगा, मुंबईमध्ये आपण राहणार आहोत. दुर्दैवाने मी असं म्हणेन की आजचे राज्यकर्ते हे मुंबईकर नाही आहेत. जरी मराठी आहेत, महाराष्ट्रातले असले तरी त्यांना मुंबईकरांसाठी किंवा त्यांच्या शहरांसाठी काही पडले का, त्यांच्या नागरिकांसाठी? इथे ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी काम करतात. इथे 2 महत्वाचे प्रश्न उपस्थित झालेले आहेत. एक तर आता राजसाहेबांनी जो मुद्दा सांगितला, जमीन केंद्र सरकारची आहे, राज्य सरकारची आहे, खाजगी आहे. पण आज मुंबईसह महाराष्ट्रातल्या जमिनींचा मालक मोदींचा लाडका उद्योगपती झालेला आहे. एकेकाळी आपल्या महाराष्ट्रात देशामध्ये विनोबा भावेंनी घोषणा दिली होती सबभूमी गोपाल की. आज सबभूमी अदानी की. मुंबई वाचवायची असेल तर हे जे आपल्या मुंबईच्या मोक्याच्या जमिनी गिळंकृत करण्याचे जे काम चालू आहे, जे आपल्या जाहीरनाम्यात सुद्धा आहे, वचननाम्यात सुद्धा तो आपण मुद्दा घेतलाय, हे आपण कसं करणार? मुंबई वाचवायची असेल तर आधी आपल्या महत्वाच्या मोक्याच्या जमिनी धारावीसह मिठागर असतील, टोल नाके असतील, हे आज एका उद्योगपतीच्या घशात घालण्याचं काम केलेलं आहे. नाही, आज त्यांना अडवणारं कुठे प्रशासनमध्ये नाहीच आहे ना. केंद्रातनं ऑर्डर आली, जसं मगाशी राज म्हणाला, हे ससाणे बसलेले आहेत, ते जागा दाखवतात आणि ते जागा घेऊन त्या याच्या घशात घालतात अदानीच्या. मूळ महापालिका आता एक शेवटचं ठिकाण राहिलेलं आहे की जिकडे ठामपणाने त्यांना नाही सांगणार. माझा तोच मुद्दा आहे की आपण जे म्हणतो की या महापालिकेवरती भगवा फडकला पाहिजे किंवा मराठी माणसाची ताकद इथे आली पाहिजे, म्हणजे सत्ता आली पाहिजे. ही सत्ता आल्यावरती प्रश्न संपतील का? जे प्रश्नासाठी आपण आता उभे आहोत, आपण एकत्र आलेला आहोत. आणि सगळ्यात मोठं संकट हे गौतम अडाणी मुंबई गिळतोय भाजपच्या माध्यमातून. याच्याबद्दल एक गोष्ट बोलतो. मला असं वाटतं की मुंबई महानगरपालिका याची मुदत संपली 2022ला आणि 2022लाच मला असं वाटतं उद्धव सरकार गेलं. बरोबर. त्याच्या आधी महापालिका विसर्जित झाली होती. आधी म्हणजे कधी 21ला 6 महिन्या अगोदर. एक माझं जूनमध्ये सरकार पडलं, मार्च 4-5 महिन्या अगोदर. बरोबर. तेव्हा मुदत संपली. 22 त्याच्यानंतर 25 पर्यंत
4 वर्ष झाली आता या 26. 25 पर्यंत आज 26 ला आज जानेवारीमध्ये निवडणूक होते.